पुणे स्वारगेटला जी दुर्दैवी घटना घडली आहे ती कुठेही घडू नये यासाठी आम्ही गोंदियाला आमच्या इथं 14 सिक्युरिटी कॅमेरेसोबत आमच्या इथं 15 सिक्युरिटी गार्ड्स आहेत व ते दिवसरात तिथं पाहणी करत असतात. हाल्टिंगच्या वेळेस किती बसेस राहतात आणि हाल्टिंगची काय व्यवस्था राहते? हाल्टिंगच्या 3 बसेस आहेत व त्या सर्व बसेस आमच्या डेपोला हाल्टिंग असतात व त्यांच्या राहण्याची सोय आमच्या इथं केलेली आहे चालकवाहकांची. चालकवाहक विश्रांतीगृहामध्ये गस्त कशी राहते रात्रीच्या वेळेस? रात्रीला सर्व आमचे जे सिक्युरिटी गार्ड असतात ते संपूर्ण बसस्थानकामध्ये गस्त देत असतात. संपूर्ण परिसरामध्ये ते फिरत असतात. पोलीस पेट्रोलिंग पण कधी कधी येत असते आपल्याकडे? हो, पोलीस पेट्रोलिंग दर दिवशी होत असते. त्यामध्ये दामिनी पथक आणि पोलीस वाहन येऊन ते पाहणी करून नेहमी बसस्थानक सिक्युअर आहे कन्फर्म करून जात असतात. एखादी महिला किंवा मुलगी रात्रीच्या वेळेस आढळल्यास तिला कसं काय आपण ट्रीट करता? काय व्यवस्था राहते तिच्यासाठी? शेवटची बस निघाल्यानंतर तसं प्रवासी इथं कोणी थांबत नाही, पण जर कोणी इथे असले तर त्यांची पूर्ण इन्क्वायरी करण्यात येते व त्याबद्दलची माहिती आमचे जे कोणी TC किंवा आमचे कर्मचारी असतात ते पोलिसांना माहिती देत असतात.